मोर्चे चोपडे अगरवाडा मुखेल रस्त्याचेर आशिल्ल्या वीज खांब्यांचेर मोठ्या प्रमाणात जायरात फलक लायिल्ले दिसून येता। हे जायरात फलक लायला ताचे परवाने दिल्ले आसा काय हे पोल किऑस्क बेकायदेशीरपणान लायल्यात ह्या विशीं थळावे लोक प्रश्न करतात। या विशीं अगरवाडा कार्यालयातल्या वीज अधिकाऱ्यांक प्रश्न केल्यार हे जायरात फलक घालपाक परमिशन्स ही हेड ऑफिसांतल्यान येतात म्हूण खंय लोकांक कळयलें। मात ह्या पोल किऑस्काक परमिशन्स आसात वा ना आनी ताचो रेव्हेन्यू कोण एकठांय करता या विशीं पंचायतीन म्हायती काडची म्हूण लोक मागतात। आयज पळोवंक गेल्यार मोर्जी गांवांत पळयता आमी सगळे कडेन लायटीच्या खांब्यांचेर मोठे मोठे होर्डिंग्स बोर्ड्स वगैरे काय काय हा ते लागलेले आसा आणि लोकांक हे त्रास विदाउट परमिशन हे बोर्ड जे आसा ते लायले गेले आणि परमिशन हांकां पंचायत दिता काय ना हे आमकां काय खबर ना। पूण अशे बोर्ड जे आसा ते जे लोकांक त्रास जाता त्रासदायक आसा अशा लोकांक गव्हर्मेंटा कडेन मागता सरकारा कडेन की अशा प्रकारचे किंवा कन्सर्न डिपार्टमेंटा कडेन की तेंच्यांनी हेजेर लक्ष दिवन हे बोर्ड जे आसा ते काढून लायटीच्या खांबा वयले बाकी तेंचे पर्सनल प्रॉपर्टीन तुमी लाया पूण जे लायटीच्या खांब्याचेर आसा आनी हेचेर आसा जे लोकांक डिस्टर्बन्स जाता ते तुमी काढून उडोवचे अशें मागता। जे मांद्रे मतदारसंघात कोस्टल बेल्ट सगळो आशिल्ल्यान थंय मोठी मोठी रिसॉर्ट्स आसा हॉटेल्स आसात रेस्टॉरंट्स आसात हांचे सगळ्यांचे बॅनर्स हे इलेक्ट्रीक पोलाचेर लायिल्ले आसात। आमी जेन्ना शिवोली मतदारसंघात क्रॉस करून फेरी आमची ब्रिज क्रॉस करून जेन्ना चोपडे पावता जे डिवायडर आसात ते दोन्ही डिवायडरांचे दोन्ही बाजूंच्यान मोठ्या प्रमाणात बॅनरबाजी केल्ली आसा। मागीर ती वेगवेगळ्या एस्टॅब्लिशमेंटाची बिझनस एस्टॅब्लिशमेंटाची आसतली हॉटेल्स रिसॉर्टाचे आसतले आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे आज राजकीय पक्षांची मोठ्या प्रमाणात बॅनरबाजी ह्या मतदारसंघात दिसून येता आणि ह्या येदे व्हडले वॉर जे चालू आसा बॅनराचे वॉर तातूंतल्यान सगळे इलेक्ट्रीक पोलांचेर जे लायिल्ले वता तातूंत एक म्हणजे पयली विद्रुपीकरण जाता आणि दुसरे ट्रॅफिकाक हाचो मोठ्या प्रमाणात त्रास जाता। सगळे लोक उलयतात बॅनर मारले म्हणजे मतां पडनात बॅनरबाजी जी करून लोकांक जो त्रास जाता सगळ्या भरचे इलेक्ट्रीक पोल्स जे तांच्यांनी वापरले आसात तातूंत डिवायडरां खास करून डिवायडरांचेर थंय ट्रॅफिकाक व्हिजन व्यवस्थित दिसना रस्तो सारको दिसना किंवा एक वळणाचेर बॅनर लावन सगळे ट्रॅफिकाक जो हे करता हे इलेक्ट्रिसिटी डिपार्टमेंटान हाचे योग्य तो निर्णय घेवचो। म्हाका दिसता इलेक्ट्रिसिटी डिपार्टमेंटान ताका रेंट तांचे कडेन वसूल करचे। आज जे मोठ्या प्रमाणात टॅरिफ वाडयता इलेक्ट्रिसिटी डिपार्टमेंट ताच्या बदलाक तांच्यांनी जर सगळे टॅरिफ जर वसूल केले जाल्यार लाखो रुपयाचो महसूल तांकां मेळूं शकता। हे सगळे इलेक्ट्रीक पोलांचेर एक्चुअली रावपाक बंदी आसा कायद्यान बंदी आसा पण म्हजो प्रश्न असो आसा की इलेक्ट्रीक डिपार्टमेंट न्हिदला काय तांकां हे दिश्टी पडना आता कितून तेपूच हे बॅनर तशेंच पडून आसात। हे तांच्यांनी जर आउटसोर्स केले किंवा जर तांच्यांनी जर रेंट घेवन वसूल करून जर ते तांचे कोणाक रावपाक दिले एक वेळ जाल्यार एटलिस्ट रेव्हेन्यू तरी येतलो। सो हाचेर ताबडतोब सरकारान आनी खास करून इलेक्ट्रीक डिपार्टमेंटाच्या मनशांनी ते ताबडतोब उतरचे रेंट वसूल करचे मागीर अवश्य परमिशन्स दिवची अशे उठसूट बॅनरबाजी जी चालू आसा ती बंद जावची। आम्ही सध्या चोपडे जो मुख्य रस्ता आणि जी फुटपाथ आहे त्या फुटपाथच्या परिसरात आहोत आणि या ठिकाणी जर आपण एक नजर मारली तर जे विजेचे पोल आहेत त्या विजेच्या पोलावर मोठ्या प्रमाणात वेगवेगळ्या किनारी भागातील आस्थापने म्हणा हॉटेल रिसॉर्ट सॅग व्यावसायिक यांचे मोठे मोठे फलक लावून अडथळे निर्माण केले जातात। वीज खाते आपले उपविभागीय केंद्र आगरवाडा या ठिकाणी जे अभियंते आहेत त्या अभियंत्याकडे संपर्क साधला असता ते सरळ सांगतात की पूर्वी आमच्याकडे जे कोणाला एजन्सी दिलेली असती त्याची नावे यायची लिस्ट यायचं परंतु यंदा ती आलेली नाही। जे हेड ऑफिस आहे हेड ऑफिस कडून कुणाला बोर्ड लावण्याचे परवाने दिले जातात ती यादीही आलेली नाही। त्यामुळे कोण या ठिकाणी बोर्ड लावतो तो आम्हाला कळत नाही असे ते सरळ सांगतात। सरकारने आणि स्थानिक पंचायतीने पुढाकार घेऊन जे बेकायदेशीर फलक ज्या पद्धतीने वीज खांबावर लावले जातात त्याच पद्धतीने कानाकोपऱ्यात लावून अडथळे निर्माण करतात आणि यांना खरोखरच परवाने आहेत का की भलतेच काही जण बोर्ड वीज खांबावर लावतात याची चौकशी होणे गरजेचे आहे। सरकारने आपला महसूल
गमावण्यापेक्षा त्यातून महसूल मिळवण्यासाठी प्रयत्न करावेत अशी या माध्यमातून आम्ही मागणी करत आहोत। मी निवृत्ती शिरोडकर, इन गोवा 24 ताससाठी।